कॅश कॅश बहिणी जरा थांबा हो, आले ना मी. बहिणी स्पर्धेत आता तुमची भाग घेण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आता कॅश मी काय म्हणते ते ऐक ना जरा. झाला की नाही विचार तुमचा? हो 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 झालंय झालंय झालंय. मग सांगा बघू काय आव्हान आहे तुमचं? आमचं पुढचं आव्हान म्हणजे अभिलाषा वहिनी ज्या स्पीडनी लसूण सोलतील त्या स्पीडनी तुमच्यापैकी कोणीतरी लसूण सोलेल आणि जो विनर असेल. कॅश नाही ऐक ना माझं तू जरा. पण काशी तू वेळ नाही सांगितली, किती वेळात हे करायचंय? वेळ फक्त 1 मिनिट. ठीक आहे. कॅश मी नाही करणार हे. बहिणी ऐका, हे घ्या लसणाच्या पाकळ्या. हे पकड. या लसणाच्या पाकळ्या आणि हा स्टॉपवॉच. तुम्हाला हे करायचं 1 मिनिटात. ठीक आहे? तुमची वेळ सुरू होतीये आता. बहिणी सुरू. आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू होईल आणि नंतर सणवार. म्हणजे बघ देवपूजा, घरातलं आवरणं, पहाटे उठणं, उपासा तापासाचे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे करणं, कामच काम. हे सगळं सकाळी लवकर उठून कोण करणार? त्या ज्या सासूबाई बनल्यात त्या. बहिणी काय करताय तुम्ही? अहो करा ना पटापट. अगं कॅश ते अहो ते मी सगळं राहू द्या बाजूला, पटापट करा ना. बहिणी अहो तुम्ही का थांबलात? भरभर करा ना. सोलतीये ना हा. अहो पण किती हळू, पटापट करा ना. तिकडे बघा त्यांचे होत पण आलाय आणि तुम्ही. हो दे हो दे हो दे हो दे. काय बहिणी, हो त्याला हरायचंय का? नाही 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 ना, मग करा ना पटापट. आई कम ऑन. 10 सेकंद उरली आहेत. बहिणी काय करताय तुम्ही? अहो लसणाच्या पाकळ्या पटापट सोला ना. अहो बघा ना, वेळ कमी राहिली आणि तुम्ही. अहो करा ना पटापट. 5 बहिणी करा ना. 5 सेकंद. 4 करते ना कॅश. काय करते ना कॅश? 3 बहिणी 3 2 1 थांबा. सासू टीम जिंकलीये. ये आई काँग्रेस. बहिणी काय केलं तुम्ही? एवढं हळूहळू का करत होता तुम्ही? कॅश ऐक माझं, मी जे केलं ते योग्य होतं. ऐक इकडे. ऐक काय? अहो एक तर हरलात आणि वरती आता मला सांगतात ऐक म्हणून. काय समजवताय तुम्ही? कॅश ऐक ना, या सगळ्या मागे आईंची चाल आहे. मला त्यांची चाल कळली आहे. चाल आईंची. अगं आयुष्यभर गुलाम बनून राहिलो असतो आपण त्यांचे. म्हणजे एवढा मोठा प्लान होता तर सासूसून अदला बदलीमध्ये. तरीच मी विचार करत होते की सासूबाई तयार कशा झाल्या सून होण्यासाठी. कॅश तुला आठवतं का, मीरा नाही नाही म्हणत होती तरी आई हो म्हणाल्या. आठवतं? कॅश म्हणून मी मुद्दाम हरवून घेतलं. तेव्हा परमेश्वरा आता काय करायचं ग? आता काय करायचं? तसंही आपण हरलोच आहोत. बरंच झालं. चला आता आपण त्यांचं सासूपत त्यांना परत करू, मोठेपणाचा आव आणू. चालेल. चल चल चल. आई आम्हाला माफ करा. हो आई, कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी सासू झाले. देवा परमेश्वरा, चुकलंच माझं. म्हणजे आमचं चुकलं. आम्ही अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही.
मनापासून बोलताय का नाटक करताय? नाही. आई आम्ही खरंच मनापासून बोलतोय. हो, अगदी तुमची शपथ. शपथ माझी नको, सासूसून नात्याची घ्या आणि या स्पर्धा बंद करा. हो, लहान तोंडी मोठा घास घेते, पण जेव्हा सासू आणि सून मध्ये स्पर्धा लागते ना, तेव्हा घर घर राहत नाही, त्याचं मैदान होतं. आणि मग जिंकणं आणि हारणं एवढ्या दोनच गोष्टी दिसू लागतात. हो नाही? सासूसून नातं म्हणजे एकाच शक्तीची दोन रूप, एकाच नात्याची दोन रूप. दोन्हींच्या जबाबदाऱ्या वेगळ्या, आव्हानं वेगळी, पण दोन्ही महत्वाची तितकीच. पण ती अंगात भिनतात ती असं वेश बदलून नाही, मन बदलून. बरोबर बोललात अगदी. बेबो, टीना, रीटा, आजपासून तुम्ही तुमच्या सासूला आई माना. हो हो, तुम्ही सगळ्या जणी सुद्धा सासूबाईंचं ऐकत जा, त्यांना मान द्या. हो ना आई? शट अप. व्हॉट इज दिस कॅश? हे लेक्चर ऐकायला बोलवलंस आम्हाला? नाहीतर काय, हे रोजच आम्ही ऐकतो घरी. मग काय मोठ्या गप्पा मारत होतीस, वाघाची शेळी बनवलीस म्हणून, आणि आता ग? अगं बेबो, माझं जरा ऐकून तरी घे. ए चला ग चला, उगीच आलो आपण इथे. चला 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 चला. गेल्या तर गेल्या. गायत्रीजी, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टुडेज ट्रिप. आम्हाला आज इथे येऊन फार मजा आली. तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, सांभाळा आपल्या सुनांना. अहो, त्या आपल्याच मुली असतात, दुसऱ्या घरात वाढलेल्या. 20-22 वर्ष त्या घरात झालेले संस्कार, रीतिरिवाज आपल्या घरातल्या रीतिरिवाजांशी जुळायला थोडा वेळ लागणारच की नाही? खरंच गायत्रीजी, यापुढे बाकी आम्ही लक्षात ठेवू. हे तुमचं वाक्य खरंच. हो सुनबाई, झाली का पार्टी? जायचं का आता घरी? गायत्रीजी, आम्ही येतो. आई, हा चमत्कार घडला कसा? उन्हात चांदणं कसं पडलं? कारस्थान. साहेब बोलवलं? स्टाफ गेला ना? हो गेला. तू पण निघ, ऑफिस आम्ही बंद करू. हो, अजून काय लागेल का? नाही, काही नको. गायत्री, हा बोल गायत्री. अहो, मीटिंग कधी संपणार तुमची? किती उशीर? हो, आम्ही निघतोच आहोत. लवकर या. आणि येताना हॅलो हॅलो, हा बोल. काही टेन्शन आहे का? नाही, टेन्शन वगैरे काय नाही. ते साने वकील येत आहेत भेटायला, त्यांच्याशी मीटिंग आटोपतो आणि येतो लगेच. रत्नबारकी साहेब, आत येऊ का? अरे साने साहेब, या. नमस्कार. बसा. ही एक नोटीस आली होती आम्हाला, त्याची कॉपी पाठवली होती तुम्हाला. हो,
तुमच्या माणसाने दिलेली नोटीस वाटेतच वाचली मी. मग काय वाटतं तुम्हाला? त्यांनी तुमच्यावर फसवणुकीचा आरोप केलाय. हा आरोप जर खोटा ठरला तर त्यांचं खूप नुकसान होऊ शकतं. हे माहीत असूनही त्यांनी इतक्या कॉन्फिडेंटली तुम्हाला नोटीस पाठवले. याचा अर्थ तुमच्या मित्राने त्यांची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली असेल. अहो पण यातलं मला कसं काय काहीच माहिती नाही. मिस्टर रत्नपारकी, तुम्ही फोनवर म्हणाला होतात की तुमच्या मित्राच्या शेवटच्या काळात तुम्ही त्यांच्या बरोबर होतात. नीट आठवा, त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल. जेव काहीच नाही, फक्त लहानपणीच्या जुन्या आठवणींविषयी बोलत होतो आम्ही. काहीतरी दिलं होतं का त्यांनी तुम्हाला? म्हणजे कागदपत्र वगैरे? नीट आठवा रत्नपारकी, त्याने तुम्हाला काहीतरी दिलं असेल. हा आबा, म्हणजे जरा आठवून बघा ना, म्हणजे कुठली एखादी वस्तू वगैरे, त्यांची एखादी शेवटच्या दिवसात त्यांनी तुम्हाला. म्हणजे हरिद्वारवरनं येताना तुम्ही काही आणलं असेल तर? हा, एक जुनी ट्रंक होती त्याची. मला म्हणाला ही सोबत घेऊन जा. आई, कुठे निघालात? अगं, या काशीच्या वस्तू परत करायला चालली. आई, तुम्हाला खरंच वाटतंय का की त्या दोघींना त्यांची चूक समजलीये? मीरा, आज त्यांना कामाची आणि जबाबदारीची जाणीव झाली आहे, पुरेस आहे. आज त्या कामाच्या भीतीने कबूल झाल्यात, पुढे मनापासून होतील. आई, आम्ही आत येऊ का? हं? नाही म्हणजे आलोय ना आम्ही आत. अरे वा, छान दिसतंय. दोघी जणी अगदी माझ्या सुना शोभतायत. आई, आज मी खूप आनंदात आहे. मी आज पुन्हा सून झाले ना. मी पण. अगं, मी खालीच येत होते तुमच्याकडे. आम्हाला हाक मारायची, आम्ही आलो असतो. हो की नाही वहिनी? हो ना. सुनबाई, ए सुनबाई, अशी हाक का? अगं, ही तुझी साडी परत करायची होती ना, म्हणून. अहो कशाला कशाला, राहू दे ना तुमच्याकडे. तुम्हाला ती साडी खूप छान दिसते. हो, पुन्हा सून पार्टी झाली ना की नेसायला होईल ना. आई, ते आबांनी हरिद्वारून येताना एक ट्रंक आणली होती, ती कुठे आहे? हो, हीच. अरे ऋषी, काय झालं काय? आणि हे कुठे आहेत? विघ्नेश दादा कुठे आहेत? आणि प्रथमेश दादा पण दिसत नाहीयेत. सांगतो. अरे ऋषी, काय झालं काय ते तरी सांग. अरे काय हवंय? सांगतो एक मिनिट. ऋषी, काय आहे काय हे? का सांगत का नाहीयेस तू? हे बघ आई, आबांच्या मित्राचं मृत्यूपत्र आहे, म्हणजे मकरंद काकाचं. याच्यात त्याने लिहिलंय की मी माझी सगळी संपत्ती, घर बंगला सगळं काही आबांच्या नावावर करतोय. हो, ते पेपर घेऊन आबांनी मला ऑफिसला बोलवलंय. मी निघतो. कुठे राहिला हा ऋषी? काय करतो रत्नपारकी साहेब, ऋषी येईल, काही काळजी करू नका. अहो काळजी करू नका काय म्हणताय तुम्ही? अरे काय रे ऋषी, कुठे होतास इतका वेळ? अहो सॉरी, जरा वाटेत ट्रॅफिक लागलं. बरं, काय झालं? काही सापडलं का तुला? हो, त्या
ट्रंक मध्ये हे व्हील सापडलंय. व्हील? हो. बघू. मला वाटलंच होतं. काय? हा तुमचा मित्र मकरंद प्रचंड धनवान माणूस होता. करोडो रुपयाची 17 बँक खाती, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, पुणे इथले 6 बंगले आणि त्याची गावाकडची 50 एकर जमीन, इतरही प्रॉपर्टी त्यानं तुमच्या नावावर केली. अरे देवा. अहो पण इतक्या दिवसात मला हा मकरंद काहीही बोलला नाही या असल्या प्रॉपर्टी बद्दल. एनिवेज, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर रत्नपारखे. अहो कॉंग्रॅच्युलेशन्स मला काय देताय? ही सगळी प्रॉपर्टी माझी नाही आहे, त्याच्या मुलांची आहे. नाही, हे सगळं तुमच्या मित्राचं आहे. म्हणजेच त्याच्या मुलांचं आहे? नाही मिस्टर रत्नपारखे, त्यांची इच्छा होती की त्यांच्या मृत्यूनंतर हे सगळं त्यांच्या मुलांना न मिळता तुम्हाला मिळावं. मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलं असल्यामुळे आपली केस कॉन्क्रीट झाली आहे. वी आर गोइंग टू विन दिस केस. येस. मी उद्याच या नोटीसचं उत्तर पाठवतो. थांबा, मला जरा विचार करू दे. आबा, मी घरी निघतो. ऐकलत ना तुम्ही ऋषी काय म्हणाला ते? गडगंज संपत्ती, गडगंज. गडगंज बहिणी, गडगंज संपत्ती म्हणजे किती असेल? म्हणजे गंज खूप खूप मोजता येणार नाही एवढी. एवढी संपत्ती आबांच्या मित्राने आबांच्या नावावर केली, म्हणजे आपल्या नावावर. बहिणी, आपण श्रीमंत झालो. अशी लांब लचक गाडी, बंगले, नोकर चाकर. बहिणी श्रीमंत झालो आपण. कॅश म्हणजे काय हवं ते मिळेल? हो, हवं ते मिळेल. मग आता मी यांना सांगते की माझ्यासाठी एक नवा कोरा रेडिओ घेऊन या. काय माहितीये का, आमचा रेडिओ खूप खरखर करतो ग. हो बहिणी, रेडिओ काय घेताय? म्हणजे तुम्ही? हा, टेप रिकॉर्डर. अहो, तुम्ही अख्खी म्युझिक कंपनी विकत घेऊ शकता, एवढे श्रीमंत झालेत आपण. तुम्ही राणी झालात, राणी. नाशिक संस्थानाच्या मोठ्या अभिलाषा राणी. आणि कॅश तू छोटी कॅश राणी. बहिणी, मग असं आपण ऐटीत बसू? नाही, इकडे नको. आपण असं राजवाड्यात उंच सोफ्यावर बसलेले असू. कॅश थोडी तिकडे हो ना, मला पण बसायचंय. ठीक आहे, या. आणि मग मी टाळी वाजवेन. कोणी आहे का तिकडे? मग एक नोकर धावत येईल. तू एकटी का टाळी वाजवणार? मी पण वाजवणार. आता 4 नोकर धावत येतील. बहिणी, आपण एकाच घरात थोडी राहणार. मग बहिणी, विचार करा. आपल्या दोघींचे वेगवेगळे राजवाडे असतील. तुम्ही तुमच्या राजवाड्याच्या राणी असाल, मी माझ्या राजवाड्याची राणी असेल. तुम्हाला मान सन्मान आदर मिळेल आणि मला वेगळं घर मिळेल. आणि आपल्याला आईंची भीती नसणार. नाही कॅश, पण गाय विकत घेण्याआधी पनीर तर विकत घेत नाही होत ना? बहिणी, नाही, पनीरचं दुकानच मिळालंय ना? सासूबाई